सोमवारी कुठल्याही सुट्टीचा आम्ही हे केलेलं नाही आणि सगळं प्रोसिजरनं पाडण्याचं काम केलंय गावकऱ्याच्या वतीनं. सर्व गावकरी होते. ग्रामसेवकाच्या वेळोवेळी तक्रारी गावकऱ्यांच्या जाऊ लागल्या बीडीओ साहेबापाशी आणि त्यांनी खंडणीची मागणी करत होते गावकऱ्यांना वेळोवेळी. मॅरिट सर्टिफिकेट असेल, कुठलं फेरफार असेल, ह्या संदर्भात त्यांनी आहे ना तक्रारी येऊ लागल्या आणि बीडीओ साहेबांनी दोघांची सुनावणी घेतली. सुनावणी आणि बीडीओ साहेबांनी 27 तारखेला ऑर्डर काढली आणि संबंधितांना तुम्ही 4 द्या असं त्यांना आदेशित पण केलं 28 ऑक्टोबर रोजी ग्रामसेवकांच्या मिटिंगमध्ये. तर तो व्यक्ती आजही पण संबंधित आलेल्या नवीन ग्रामसेवकांना 4 देत नाही आणि जे काही माझ्यावर सरपंचावर खोटे आरोप केले त्यांनी पूर्ण खोटे आरोप केलेले आहेत. त्याच्यात एकही तथ्य गोष्ट नाही आणि बीडीओच्या विरोधात त्यांनी त्या सभेमध्ये आरेरावीची भाषा केली आणि बीडीओ साहेबाच्या तक्रारी शिवपर्यंत नेल्या त्यांनी. आणि काल पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी माझ्या विरोधात शाळा पाडली व पत्रे विकली आणि माझ्याकडे फोटो आहेत टेम्पोच्या. आणि दुसरी गोष्ट ग्रामपंचायतला लॉक टाकला त्यांनी. ग्रामपंचायत मधले पूर्ण दप्तर प्रोसिडिंग हे स्वतःच्या घरी नेऊ लागल्यामुळे मी लॉक टाकला. तिथलाच ग्रामपंचायतचाच लॉक, त्या गेटला 2 लॉक आहेत, तिथल्या लॉकची चाबी सेवकाला द्यायची नाही मी फोन केल्याशिवाय. तुम्ही ग्रामसेवक आल्याच्या नंतर मला कळवा, मी उघडायला सांगतो. असं मी ते केलं, त्या गोष्टीचं मी सांगतोय. सदरील जे काही मीडियाला खोटी जाहिराती केलेली आहे, सदरील गावातील व्यक्ती गुंडशाहीचा प्रवृत्ती मारुती बालाजी वारकड याने शाळा पाडली याचा आरोप केला, सरपंच व गावचं बदनामी केली आणि त्यांच्या विरोधात मी खंडणीची मागणी ही लोहा पोलीस स्टेशनला बीडीओच्या माहितीस्तव दिलेली आहे. आणि सदरील ग्रामसेवक विजय जाधव हा वेळोवेळी खंडणी मागत असते वेळेस मला गावातील लोकांची तक्रार असल्यामुळे लोकांच्या समस्या वाढू लागल्यामुळे मला त्यांच्या विरोधात एक तक्रार द्यावा लागली. त्यांनी खोटे आरोप केले, शाळेची पत्रे विकली, शाळा पाडली. त्यांच्या समोर एक ठराव झाला 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामसभेत. तो ठरावाची कॉपी सुद्धा देत नव्हता, सगळे रेकॉर्ड घरी घेऊन गेल्यामुळे त्यांच्या विरोधात मी पोलीस स्टेशनला त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई बीडीओला आणि पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणे अशी. सर्वसामान्यांची कामं पडतात, कोणत्या सर्टिफिकेटसाठी तो लाच वगैरे सर सर्टिफिकेट, मॅरिज सर्टिफिकेट असेल आणि फेरफार असेल, एनए रजिस्ट्री बिल काढणे असेल, ग्रामपंचायत आधी विकास कामे केलेल्या त्या बिलामध्ये परस्पर पैसे मागणे, पैसे एवढे द्या नाही तर मी तुमचं बिल पास करत नाही, सह्या न करणे. आणि फोन लावलं तर ग्रामसेवक विजय जाधव. आणि जलजीवन मिशन मध्ये या गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गुन्हेगाराची हाताशी धरून आणि संगनमत करून त्यांनी मीच सरपंच स्वतः असं समजून गावातील बोगस पाईपलाईन केली. गावचा त्याही गोष्टीचा ठराव आहे. नाही दादा, सागवान आहे, यातून डायनिंग हॉल तयार करायचं. डायनिंग हॉल तयार करायचं आणि ते विंडो सगळं एकही मटेरियल ग्रीन बिल्डिंग म्हणते याला पूर्ण वापर करायचा. ग्रामसेवकानं सामान म्हणले आणि ह्यानंच ग्रामसेवकाचा ठराव त्याने दिलाय, सही करून दिलाय स्वतः. आणि कुठे जाणार आहे पण हे बांधायचा प्रोग्राम 15 ऑगस्ट टू 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट टू 15 ऑगस्ट. हो 15 ऑगस्ट नारळ फोडले.